प्रश्नांना वाचा फोडली, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी माणसाला आत्मभान आत्मसन्मान दिला। मराठी साहित्याने केवळ शब्द दिले नाही तर समाजाला दिशा देखील दिलेली आहे। आणि म्हणून प्रश्न विचारायला शिकवलं, माणुसकीची बाजू घेतली। मराठी ही केवळ भाषा नाही आहे, ती आपली ओळख आहे, आपली संस्कृती आहे, आपली जबाबदारी आहे। आणि म्हणूनच अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे। मराठीचा वैभव, मराठीचा दरारा आणि मराठीचा दिमाग कायम ठेवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आणि हे पवित्र कर्तव्य अशाच प्रकारच्या साहित्य संमेलनात जोपासलं जातं, जपलं जातं, वाढवलं जातं। म्हणून म्हणतात, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे, असं आपण म्हणतो। असं कविवर्य सुरेश भट यांनी म्हटलं होतं। आणि म्हणून त्यानुसारच या महाराष्ट्र भूमीसाठी आणि या माय मराठीच्या रक्षणासाठी सरकार सज्ज आहे। या संमेलनात सरकारकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल। गेल्या वर्षी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। असंख्य मान्यवरांची जवळपास 14-15 वर्षाची तपश्चर्या फळाला आली आणि सर्वांनी मेहनत केली, त्यामध्ये कष्ट घेतले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून। आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्या कारकिर्दीमध्ये माय मराठीला हा बहुमान मिळाला, ही बाब मी आयुष्यभर विसरू शकणार नाही। हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा महत्त्वाचा निर्णय होता। आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल तात्काळ आपल्या केंद्र सरकारने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील त्यांना होकार दिला। त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो। आणि आपल्या तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील त्याचा पाठपुरावा केला, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। मी मुख्यमंत्री असताना जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गाण्यालाही आपण सुरुवातीला ते म्हटलं, राज्यगीताचा दर्जा दिला। आज सर्व शाळांमध्ये शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताबरोबर राज्यगीत म्हटलं जातं। हा देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे। अमरावती रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ आपण स्थापन करतोय। मंत्रालयाच्या जवळ 150 कोटी रुपये निधीचं भव्य दिव्य आणि दिमागदार मराठी भाषा भवन, त्याचंही काम लवकर पूर्ण होतंय। लंडन येथे मराठी मंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी इमारत 5 कोटी रुपये देऊन विकत घेण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे। ही देखील आपल्यासाठी गौरवाची बाब आहे। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने अध्यासन केंद्र कार्यान्वित करण्यात आलेलं आहे, त्याला देखील आपण या ठिकाणी निधी दिला आहे। JNUमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षण आणि सामरिक तंत्राच्या अभ्यासासाठी विशेष अध्यासनाची निर्मिती करण्यात आली आणि अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली। आणि म्हणून या ठिकाणी नमो 75 अभियानाअंतर्गत जगातील 75 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना केली। त्याबद्दल देखील मी मंत्री महोदयांचं आणि आपल्या सरकारमधल्या सर्वांचं आणि ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आधी पण सांगितलंय की यापूर्वी साहित्य संमेलनाला शासनाकडून 50 लाख रुपये निधी द्यायचे, बरोबर आहे। पण 50 लाख रुपयामध्ये थोडी ओढाताण व्हायची नाही का। आणि म्हणून मला वाटतं मी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये 50 लाखाच्या ऐवजी त्यांची जी काय काटकसर ओळखून 2 कोटी रुपये करण्याचा देखील आपण निर्णय घेतला। आणि यावेळेस तर इकडे दिल्लीला पण आपण 3 कोटी रुपये दिले आणि सातारा तर आपले शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष असल्यावर इथं तर काही कमी पडता कामा नये। त्यामुळे उदय सामंत यांनी या संमेलनाला देखील 3 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला। मी त्यांना देखील धन्यवाद देतो।
शेवटी हे सगळं आवश्यक आहे. आपण इतर सर्व उपक्रम आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर खर्च करत असतो. पण मराठी भाषा टिकली पाहिजे, वृद्धिंगत झाली पाहिजे. आणि या साहित्य संमेलनामध्ये देखील विचारांची देवाणघेवाण होते, ती झाली पाहिजे. आणि म्हणून अशा साहित्य संमेलनाला कुठेही काही कमी पडता कामा नये, ही पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी सरकार कुठेही हात आकडता घेणार नाही याचा शब्द देतो. मराठी साहित्य संमेलनाला आर्थिक सहाय्य करून सरकार काही उपकार करत नाही आहे. ही उपकाराची आम्ही जाणीव करून देत नाही, तर ते आमचं कर्तव्य आहे, ती आमची जबाबदारी आहे, ते आम्ही पार पाडतो आहे. आणि म्हणून महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण केले. आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पण ₹1 निधी मिळाला नाही अशी तक्रार या संमेलनात काय कानावर आलेली आहे. पण मराठी भाषेसाठी अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे आलेला आहे, हा देणारा आहे, हा घेणारा नाही. आणि त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही. आणि जसं आम्ही लाडक्या बहिणींसाठी खिशाकडे बघितलं नाही, तसंच या ठिकाणी आईसाठी कशाला खिशाकडे बघू. आणि म्हणून काळजी करू नका. गेल्या 3 वर्षापासून विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजित करतो आपण. आता दुबईला करणार आहे का तुम्ही? आता महामंडळाचं दुबईला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जपानमधले आमदार योगेंद्र पुराणिक, ग्लोबल टीचर रणजित डिसले आणि चांद्रयान मोहिमेतील मराठी माणसांचं योगदान, यातून मराठी माणसाने आपली ओळख 7 समुद्रापार नेऊन ठेवली आहे, जगभर प्रसिद्ध केलेली आहे. आणि म्हणून परदेशात शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना संस्कृतीचे राजदूत बनवण्यावर देखील सरकारचा भर आहे. मराठी माणूस जगभरात कर्तृत्व गाजवतोय, नेतृत्व करताना दिसतोय. जी भाषा जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना जोडते, तीच खऱ्या अर्थाने विश्वाची भाषा बनते. अशा प्रकारची भाषा आपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलं. आज मराठी भाषा कारभारात आहे. मराठीचा वापर महाराष्ट्र शासन सगळीकडे करते. परंतु सर्वसामान्यांच्या व्यवहारात, शिक्षणात मात्र मराठीचा वापर कमी होतोय. कारण भाषेचा संबंध आपण नोकरी मिळण्याशी, अर्थकारणाशी जोडतो. भाषा काही केवळ पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे किंवा माध्यम नाही आहे. भाषा ही आपली अस्मिता आहे, भाषा ही आपली ओळख आहे, भाषा आपला अभिमान आहे, भाषा हेच आपलं अस्तित्व आहे. आणि म्हणून तुमची भाषा जर संपली तर एक दिवस तुमचं अस्तित्व देखील संपेल, हे आपण लक्षात प्रत्येकाने घेतलं पाहिजे.